गोव्याच्या राजकारणातील एक हसतमुख चेहरा, जनतेमध्ये मिसळून काम करणाऱ्या नेत्या आणि ताळगाव मतदारसंघाचं 2 दशकाहून अधिक काळ प्रतिनिधित्व करणारे आमदार जेनिफर मोन्सेरात यांचं कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज दिल्यानंतर रविवारी दुपारी निधन झालं. आज हजारो नागरिक, राजकीय नेते आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या जाण्यानं केवळ ताळगावच नव्हे तर संपूर्ण गोव्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण कोण होत्या जेनिफर मोन्सेरात? कसा होता त्यांचा राजकीय प्रवास? आणि सामान्य माणसांच्या मनात त्यांनी इतकी घट्ट जागा कशी निर्माण केली, पाहूयात. आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. आज त्यांचं पार्थिव ताळगाव इथल्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. सकाळपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागल्या होत्या. पणजी, ताळगाव आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागातून लोक त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आले. मंत्री बाबुश मोन्सेरात आणि कुटुंबियांचं सांत्वन करत अनेकांचे डोळे पाणावल्याचं दिसून आलं. अनेकांसाठी त्या केवळ आमदार नव्हत्या, तर अगदी घरातील व्यक्तीप्रमाणे होत्या. दुपारी ताळगाव चर्चमध्ये प्रार्थना सभेनंतर शांतीनेच स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जेनिफर मोन्सेरात हे नाव गोव्याच्या राजकारणात गेली 2 दशकं प्रभावीपणे घुमत राहिले. त्यांचे पती बाबुश मोन्सेरात हे राज्यातील प्रभावी राजकारणी असले तरी जेनिफर यांनी स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. सत्तेच्या खुर्चीत बसून काम करणं नव्हे, तर लोकांमध्ये फिरून त्यांचे प्रश्न ऐकून ते प्रशासनापर्यंत पोहोचवणाऱ्या त्या एकमेव नेत्या होत्या. जेनिफर मोन्सेरात यांच्याबद्दल बोलताना सगळ्यात आधी आठवतो तो त्यांचा हसरा चेहरा. मोठं पद, राजकीय प्रभाव, सत्तेचं वजन, पण त्यांचा गर्व त्यांच्या वागण्यात कधीच दिसला नाही. कोणताही धार्मिक कार्यक्रम असो, सांस्कृतिक सोहळा असो, शाळेचा कार्यक्रम असो किंवा एखाद्या कुटुंबावर दुःखाचा प्रसंग, जेनिफर मोन्सेरात शक्यतो स्वतः उपस्थित राहायच्या. लोकांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं, प्रेमानं संवाद साधणं आणि समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी पाठपुरावा करणं हीच त्यांची काम करण्याची शैली होती. सन 2002 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ताळगाव विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर 2012, 2017 आणि 2022 मध्येही त्यांनी मतदारांचा विश्वास कायम राखला. काँग्रेस, त्यानंतर अपक्ष आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष अशा वेगवेगळ्या राजकीय टप्प्यातून त्यांचा प्रवास झाला. राजकीय समीकरणं बदलली, पक्ष बदलले, पण मतदारसंघाशी त्यांची असलेली नाळ कधीच तुटलेली नाही. रस्ते, पाणी, महिलांचे प्रश्न, स्थानिक विकास कामं अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. त्यामुळं ताळगावमध्ये त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय निर्माण झाला. आज त्यांच्या अंतिम दर्शनासाठी जमलेली गर्दीही त्याच जनविश्वासाची साक्ष देत होती. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी लढत होत्या. आरोग्य खालावत असतानाही त्या मतदारसंघातील कामाबद्दल माहिती घेत असल्याचं सहकाऱ्यांनी सांगितलंय. जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनामुळं ताळगाव विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली, पण त्यापेक्षा मोठी पोकळी निर्माण झाली ती जनतेच्या मनामध्ये. राजकारणात अनेक नेते येतात, अनेक नेते जातात, पण काही व्यक्तिमत्व त्यांच्या पदामुळे नव्हे तर माणुसकीमुळे लोकांच्या स्मरणात राहतात. जेनिफर मोन्सेरात हे त्यांच्यापैकीच एक नाव. त्यांचं राजकीय आयुष्य केवळ निवडणुका जिंकण्यापुरतंच मर्यादित नव्हतं, तर जनतेशी जोडलेलं नातं, साधेपणा, हसतमुख स्वभाव आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची वृत्ती हीच त्यांची खरी ओळख होती. आज त्या आपल्यात नाहीत, पण ताळगावच्या प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक नागरिकाच्या आठवणीत आणि गोव्याच्या राजकीय इतिहासात जेनिफर मोन्सेरात हे नाव कायम जिवंत राहील.